भाविक देवाला आवडतो. देवा कारणे भाव तस्मात, देवा करता भाव. काही नलगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची. भावा सर्वात मोठं श्रेष्ठ आहे प्रेम. बोरे खाय भिल्लटीची, पोहे सुदाम देवाचे. फक्त भाव न मने उचिष्टाथवा थोडे, तुका मने भक्ती पुढे. भाव जर असेल तर त्याला काही लागत नाही. दाशी पुत्र कन्या, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. आतापर्यंत इतिहास ग्वाही आहे, वेद शास्त्र पुराण साक्षीला आहेत. बोलवल्याच्या नंतरच देव गेला असेल बाकीच्या लोकांकडे, पण मनानं मात्र फक्त भक्तांकडेच गेलाय. उद्धवाला एके दिवशी सांगितलं आपल्याला कुठं जायचं. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कवन काम के. बाबा दर नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर, बड़े बड़े मोठी घरं असतील, भाव नाही, नाही त्या घरी जायचं. आव नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नैन, उस घर को कभी न जाए, कंचन बरसत में. कबीरा कंचन बरसत में. मेन म्हणजे सोनं. सोन्याचा जरी पाऊस असल, आदरान बोलत नाही, डोळे भरून पाहत नाही, अशा हरामखोराच्या इथं सोन्याचा पाऊस पडत असेल, उस घर को कभी न जाए, कंचन बरसत में. तुका म्हणे दया संकोच दरुषा, दया ठाय जाणे अनुचित, दया ठाय जाणे. ते बसक्या संग राहून यायला बी एका औषध पिणाऱ्यानं उडीले. हो, पार गुडघे चाललेत त्याचे, पण ते रात्री नाही ना आज नग म्हणालेत बसायचे. विठाला विठा तुका म्हणे दया संकोच दर्शने. दिसल्याबरोबर ज्याच्या पोटात शंका येते त्या हरामखोराची तर उचित जाणं. नाही जायचं, नाही जायचं. देव फक्त भक्ताकडे न बोलवता
महाराज शबरीचं उगच माणसाने वितंडवाद केला हो, तिनं देवाला बलिलं बिलकुल नाही. शबरीनं अपेक्षा पण केली नव्हती देव मला भेटन म्हणून. तिला माहित होतं ना, ज्याच्या जटा लोंबलेल्या धरायला 500 शिष्य येतं, त्याच्या स्वप्नात नाही. आणि मी तर लावरं चित्र सस्य धरणाराची पोरगी, आपण कशाला इच्छा करावा अशी शबरी होती. पण शबरीला एका साधूवर विश्वास होता. त्या साधूने एकच सांगितलं, तू फक्त भजन कर. आणि इतक्या श्रद्धेनं भजन शबरीनं केलं म्हणून विटेवरचा मालक तिच्याकडे मनान गेला. धावतो घराची भाविकाच्या धावतो घराची भाविकाच्या उडी घालत जातोय. मात्र तो भाविक पाहिजे. नेमकं भाविक कोणाला म्हणायचं? ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे भाविक, गाथा पाठ केला म्हणजे भाविक, रामायण पाठ केलं म्हणजे भाविक, भागवत पाठ केलं म्हणजे भाविक, पुराण पाठ केले म्हणजे भाविक, ग्रंथ पाठ केलेत म्हणजे भाविक नाही. ज्ञानेश्वरी सारखं गाथ्यासारखं वागतो त्याला भाविक म्हणतात. विठाला पाठांतर कोणालाही होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर मध्ये एक प्राध्यापक होऊन गेले, युम पठाण, जातीनं मुसलमान, रामकाका. प्रचंड ज्ञानेश्वरीचा अभ्यास. किती लोक पाठांतर. APJ अब्दुल कलामांना गीता पाठ. महिन्याच्या वारीला 3 पारधी समाजाचे पोरं येते. 2,500 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ. 2,500 महिन्याच्या वारीला येतात मारे, सगळ्या मिळून. ज्ञानेश्वरीच्या, भावार्थ रामायणाच्या, काही अभंग, असे फार प्रचंड काही पाठांतर. मोठा गंध लावला म्हणजे भाविक, माळ मोठी घातली म्हणजे भाविक. हे तर वरच आहे का बाळ? टिळे टोपी माळा देवाचे बाळ, वागवी ओंगळ पोटासाठी, वागवी ओंगळ पोटासाठी. टिळे टोपी माळा देवाचे बाळ, वागवी ओंगळ पोटासाठी, वागवी ओंगळ पोटासाठी. बाळू महाराज कीर्तनात गोड बोलतो आणि बाजूला सरलं की बंधा गायच्या पुढी खातो. त्याच्या तोंडात इकून रुमणं ठोकायला पाहिजे आणि इकून काढायला पाहिजे. त्याला पाकिट देणारा तर 1 नंबरच्या नरकात जाणार. विठाला विठाला विठाला. डेकोरेशन करणाऱ्यांना भाविक नाही. ऐका कोणाला म्हणतात भाविक? महाराज आपला संसाराव भाव आहे म्हणून आपण भाविकाच्या यादीत नाहीत. फक्त देवावरच भाव पाहिजे. तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत. जाता है ता विठ्ठाली, जाता है ता विठ्ठाली, जाता है विठ्ठली, अविरत रात्रंदिवस ज्याच्या अंतःकरणात देव आहे विठ्ठले, ती भाविक असतात. किती गोड भाव बा. तुकोबरायचे वडील जात राहिले. अंत्यविधी झाला. भोलोबा महाराज फार मोठी व्यक्ती, अण्णा फार मोठी व्यक्ती. भोलोबा महाराज जात राहिले.
फोनची व्यवस्था नाही, काय निरोप मिळेल? बैलगाडीत जवळच्या लोकांना निरोप गेला, कोणाला घोड्यावर गेला, तट्टावर गेला. त्या प्रांतातले, त्या परिसरातले वारकरी, टाळकरी सगळी लोक हजर झाली. पार्थिव पवित्र अनंत पाप्यांचा पाप धुणारी पापनाशिनी अशा पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर बोलोबा महाराजांचा अंत्यविधी झाला. भाविक सांगतोय, भाविक. उगच निळोबाराय कोणालाही भाविक म्हणत नाहीत. निळोबाराय देवाचे अत्यंत लाडके संत. याच्या पलीकडे सांगू का? ट्रकनं काही न पुस्तकं लिहिले, ट्रकनं हाही शब्द कमी पडल, पण निळोबारायच्या नंतर कोणाची इतकी पण चिठ्ठी स्वीकारली नाही, इतकी सुद्धा चिठ्ठी स्वीकारली नाही. तो भारदस्त संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कोणी काही लिहिन, यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला काही लिहितील कोणी, काय त्याला नाही. निळोबारायच्या नंतर नाही पुन्हा. आणि ते निळोबाराय भाविक कोणालाही म्हणायला तयार नाहीत. त्यांचा एक अभंग आहे, भक्त मनावे तयाचे, भक्त मनावे तयाचे, गोणवते जो आशा पाशी, गोणवते जो आशा पाशी, गोणवते आशा पाशी, भक्त मनावे तयासी, नगुंते जो आशा पाशी, अहंकार निरसिला, देहभाव पालटला. मधलं सोडून द्या. निळा तया ध्याता, स्वानंद तो येत हाता. निळोबाराय म्हणतात, मी अशा भक्ताला मानतोय, आशाचं दर्शन घेतोय की त्याच्यामुळं जगाचा पाप हृदयात प्राप्त होतोय, हातात प्राप्त होतोय. कोणाला रिकामी नाहीत ते भक्त म्हणायला. ते तुम्ही आम्ही कोणाला, आता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, विद्वान म्हणता. दोन गोष्टी, राग आला तर पुन्हा कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ, मी काय माग लागे नाही. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. विठाला विठाला विठाला. आम्ही फक्त त्या वर्गात आहेत, अजून पास झालेलो नाहीत. हा, महाराज तेच आहेत बापू. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज माऊली. येणे निगमावली प्रगट केली, येणे प्रगट केली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. शाळेतल्या पोरांना शिकवणारा शिक्षक, अभ्यास करून शिक्षक होतो जिजा. आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन करून तुम्हाला वारकरी संप्रदायाचे डोस पाजणारे आम्ही अध्यात्मातले शिक्षक आहोत. म्हणून शक्यतो वारकरी संप्रदायातले आधर्यू महाराज म्हणत नव्हते, काय चाललं बुवा. पण हे मधात 7-8 गाणे, 2-4 तुकडे हे आमच्यासारख्या नालायकानं पाठ करावून
तुम्ही नाही महाराज म्हणले की कोकण्या मशवानीच गिरगावकर बघतो. नाही महाराज, आपण त्या दशेला नाही आलोत बापू अजून. नाही, कोणाला म्हणायचं. अंत्यविधी झाला बोलोबा महाराजांचा अण्णा, अंत्यविधी झाला. घरी आले, दुःख वाटलं. भेटायला माणसं आली सगळी. तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आमचे बाबा गेले. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम तोही आटपला. 5व्या दिवशी वारी आली. आता कसं जायचं. आवले बायकोला म्हणायचे, आवले जी जी वारी आली उद्याला, कसं करायचं. एरवी तुकोबाराय विचारित नव्हते आणि आजही विचारलं नाही, पण नुसतं म्हटले उद्याला वारी आवले. शांत बसल्या. अगं मी विचारतोय आवले उद्या वारी आहे. मालक मामांजी जात राहिलेत. आवाज, आपल्याला कसं जाता येईन बरं. दहाव्याचा विधी आहे, 11व्याचा विधी आहे, 12व्याचा विधी आहे, 13व्याचा विधी आहे, उदक शांती विधी 14व्यापासून एका आयनापर्यंत चालतोय, दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याला आपण कोणी गोड जेवण म्हणतोय, गोड पाटा. शास्त्राच्या भाषेत उदक शांती विधी म्हणतात. कसं जाता येईल मालक आपल्याला. काही प्रतिष्ठित माणसं संध्याकाळी येऊन बसायचे, भजन व्हायचं. भजन आटोपल्यावर तुकोबारायांनी गावातल्या काही भावकीतल्या बुजुर्ग लोकांपुढे प्रश्न मांडला. अण्णा, दादा, तात्या, नाना, भाऊ, काका, वारी आली. सगळ्यांना सांगितलं, तुकोबा कसं जाता येईल, 10वा राहिलाय, कसं जाता येईल वारीला. आचार्य भेटी करता आले. तुकोबारायच्या भेटीला आचार्य आले. आचार्य शास्त्री आले, पंडित आले. रामेश्वर शास्त्री आले. रामकाका रामेश्वर शास्त्री. परवाला एका महात्म्याच्या मुखारविंदातून एका शास्त्रीचं चरित्र ऐकलं. या महाराष्ट्राचं नाव दुसऱ्या राज्यात शास्त्री या पदवीनं कोणी नेऊन घातला असेल तर तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्रात पुन्हा काशी विद्यापीठात कोणाचाच फोटो नाही गणेश बुवा, फक्त तुकाराम महाराज महामुनींचा फोटो. काशी विद्यापीठात पुन्हा कोणाचा नाही. या महाराष्ट्र राज्यातला एक वारकरी काशीच्या विद्यापीठात आजही त्या व्यक्तीचा फोटो तुकाराम महाराज महामुनी. कोणासोबत शास्त्री, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण तुकाराम महाराज महामुनींनी किती अभ्यास केला. सुक्त घोकायची 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 घोकायची. गुरुवर्यांपुढं टाकल्यावर किती लाल होतंय तितकी लघवी लाल व्हायची. रक्त लघवी वाट उतरायचं. इतका अभ्यास केला, इतका. म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामुनींनी. अशातला एक शास्त्री भेटायला आले, रामेश्वर शास्त्री. तुकोबारायचं शिष्य तो पत्कारलं होतं रामेश्वर शास्त्रीने. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय. मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या. आपण बसतोत का त्या चौकटीत. मी वरीले बोलायलो म्हणजे लय शान आहे काय. आपण सगळेच बसतोत का ह्या चौकटीत, हे फक्त ज्याचं त्याने विचार करायचा. आणि मग
शास्त्री आलात, तुकोबारायचं शिष्यत्व पत्करलं तरी पण शास्त्रीला आवाजावं, तुकोबारायची आरती लिहिली तरी शास्त्रीला आवाजावं. आलाच शास्त्री, जी आलोय. महाराज, जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसतील, फक्त तुकोबारायच्या पुढे जी शब्द. कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर शास्त्री, प्रचंड विद्वान होते त्या काळातले शास्त्री. दोन चार दिवस सारखे भेटायला. आज तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या आहेत. बाबांची आठवण झाली मालक तुम्हाला? मालक म्हणायचे. बाबांची आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी, पण एक उद्याला आठवण येते, उद्याचा रस्ता दिसतोय मला, पंढरीचा लागला टकळा, पंढरीचा मला टकळा लागलाय. शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही. त्या काळातला शास्त्री ते का आता दोन चार अभंग पाठ करणारा माझ्यासारखा असेल का? त्या काळातला शास्त्री प्रचंड विद्वान, नाही जाता येत. शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेले. तुकोबारायच्या सानिध्यात एक व्यक्ती, शिवजी कासार नावाची व्यक्ती होती, कासार समाजाचा शिवजी कासार. शिवजी जी, रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही, आपल्याला सुतक आहे, आता येतील का शास्त्री? शिवजी कासार बाहेर आले, पाहतात तर अजून 1.5 तासाला शास्त्री उठते. एक चांदणी निघली होती, दुसरी निघायची राहिली. घड्याळ पाहत नव्हते तवा, चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला, इतकं लक्ष. हा, एक जण म्हणला पावसाळ्यात चांदण्या दिसत असतात का? काय इचकिनार माणसं मिळच नाही ना, लय इचकिनार. अरे ह्या वरच्या पाहून पाहूनच इथं चांदण्या तयार झाल्या त्या काही काही लोकांच्या. ते का तुमच्या आमच्यासारखं का अलाराम लावला आणि उशा खाली गेला, तक्याखाली अलाराम गेला, वाजलाच नाही. कसा वाजन? तक्या त्या मोबाईलवरून तू डोकं त्याच्यावर जेसीबीचा हात टाकल्यावर कसं वाजन ते? आणि त्यातली त्यात तू रात्री रंगारंगाचं पाणी प्याला, तू कान बहिरे झाले आणि कसा मोबाईल ऐकू येईन तुला? इतकी सुज्ञ लोक होती. शाळा जरी नसतील, मागच्या लोकांना असं गलफट समजू नका, अधिकारी लोक होती पूर्वीची. अजून 1.5 तासाला शास्त्री उठतील. तुकोबारायांनी सांगितलं, शिवजी 1.5 तासाला उठल्यावर त्याचे नित्य नेमात ते गुंततील. आपल्याला हा 1.5 तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले. स्वतःला महाराज नाही म्हणून घेतलं त्यांनी, तुकारामांनी बोलवले. शिवजी गेले. आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान श्रीमंत व्यक्ती होते. रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत व्यक्ती. मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड, जसे आता आपल्या लहानपणी 400, 200, 500 एकरवाले पाहिले ना आपण, तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे मालक ते, एवढे विद्वान श्रीमंत. पण चोपदारांनी बघितल्याबरोबर लक्षात आलं, आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक येत, त्यांचे श्रोते येत, त्यांचे भक्त आहेत. आवाज दिला, मालक काय रे? तो साधा आवाज होता. शिवजी कासार आलेत. बर 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 बर, पगडी जागेवच. काय तुकोबारायचा माणूस आला म्हणले, काय आदर हो, पगडी जागेवर ठेवली. तसेच निघाले, खडावा जाग्यावर. तुकोबारायकडे तसेच. तुळशीपाशी तुकोबाराय उभे. शास्त्रीजी अनवाणी आलात? हो, निरोप आला आपला. काय काम आहे? डोळे भरून आले. विचारलं, उद्या वारीला जा वाटतंय, विधी करायच्या अगोदर जाता येणार नाही? तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही पंडित आहात,
मला एखादा उपाय सांगता? महाराज रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायाच्या पुढे लोटांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली, पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचं जीवन चालवतोय, आता मला चौकटीत गुंतू नका. तुम्ही जे करताल ते शास्त्र मान्य, तुम्ही जे करताल ते पुराण मान्य, तुम्ही जे करताल ते वेद मान्य. कारण वेद मान्य न म्हणायला काय हरकत होतं? वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा, वेदाचा तो अर्थ वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासेच ये राणे वाहवा भार माता, ये राणे वाहवा भार माता, ये राणे वाहवा भार माता. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी वाहवा भार माथा. वेद तर चारच सांगितले, पाचवा वेद म्हणजे तुकोबारायाचा. चहू वेदाचे केले विवरण, चहू वेदाचे केले विवरण, अर्थाही गहन करुणिया, करुणिया अर्थाही गहन करुणिया. शास्त्रीजींनी सांगितलं, तुम्ही करताल ते वेद मान्य, शास्त्र मान्य, पुराण मान्य. आणि मग उजडायची वाट पाहत होते. खांद्यावर उपरणं टाकलं आणि मशान गाठलं. वडिलांच्या अस्थी उपरण्यात बांधल्या. पंढरपूरला आले, स्नान केलं, अस्थी चंद्रभागेत धुतल्या, उपरण्यात बांधून निघाले घराकडं. चंद्रभागेचं वाळवंट ओलांडतात त्यावेळेला जगाचा बाप समोर उभा आहे, विश्वाचा बाप समोर उभा आहे. आईसाहेब पुढे उभे आहेत. देवाने विचारलं, तुकोबाराय अस्थी पाण्यात बुडवायला आलते कवारीला आलते? तुकोबारायने सांगितलं, देवा आम्ही काही जरी केलं तरी ते तुला सगळं कळतंय. मग मी अस्थी चंद्रभागेत बुडवायला आलतो की तुझ्या वारीसाठी आलतो, देवा हे तुला माहीत. येतो मी. विटेवरचे मालक रडत होते. तुकोबारायने विचारलं, देवा का रडता, कशा करता का? तुकोबाराय माझ्यावर तुमचा किती भाव आहे आज लक्षात आलं. याच्या अगोदर आलं नव्हतं असा विषय थोडाच, पण एक आगळं वेगळं लक्षात आलं. तुकोबाराय परत आले. किती बोलले असतील भावकीचे लोक. कारण कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल. परवाला आपण अजय राहुरीकडे भागवताला होतो मोकळवळला. एका बाईला कोण कानी सांगितलं, राम काका म्हणे रविवारी तुळशीला पाणी घालीत नसते. कोण पाकिस्तानी भेटला त्याला बोले म्हणलं माझ्याकडे. काय सांगतील मूर्ख, त्याचा मेळ नाही. देहूत परत आल्याच्या नंतर तुकोबारायची हाजरी. आणि कोण घेत असतं माहितीये का? आपलेच. काय कोणाची मायविली आपली हाजरी घ्यायला हिम्मत नाही, कोणाची हिम्मत नाही.
या गावातलं कुत्र जर खाली चालत जालन्यापर्यंत गेलं तर त्याला वाघ नाही भेटणार, त्याला लांडगं भेटणार नाही, त्याला कोल तर जवळच येणार नाही, चिताही भेटणार नाही, त्याला त्याचेच पाहुणे तोडणार. चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने. तुझं आहे तुझं पाची पर तुझा ग चुकलासी, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली. आहे तुझं पाशी पर तुझा चुकलासी, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी घरच्याने. आपलीच लोक आपल्या इचकिनार वाभाडे काढणार. परत आले तू खूप बरं आहे. काय निषेध भावकीच्या लोकांचा कळतं का? फार हुशार आहेत का? एवढा अभ्यास आहे का? इतकं स्वतःला साधू समजायचं का? काय काय दगड आणले नसतील लोकांनी, काय काय दगड आणले नसतील. दहाव्याच्या दिवशी पूजा मांडली. रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला, रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला. आणि पूजा मांडल्याबरोबर आता तिळांजळीचे मंत्र म्हणायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. आपण जर गंगेवर गेलो तर आधी ब्राह्मण काय सांगतात, आस्ती गंगेत बुडून आणा. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. तर तुकोबारायनं सांगितलं, शास्त्री सगळ्या तीर्थाची मालकीन तिच्यात आस्ती पवित्र करून आणल्यात. रामेश्वर शास्त्रीचा कंठ दाटून आला आणि दहाव्याची पूजा करायच्या अगोदर तुकोबारायच्या पुढे लोटांगण घातलं. तुकोबारायनं सांगितलं, आम्ही इर्दीतले माणसं आहेत, आम्ही 10 दिवसाच्या सुतकातली माणसं आहेत. शास्त्री तुम्ही आमच्या पुढे लोटांगण का घालता? शास्त्रींनी सांगितलं, शास्त्र वेद पुराण कर्मकांड निष्णात आस्कलित विद्वत्ता प्राप्त झाली, पण रात्री चांदणी निघायच्या अगोदर तुम्ही एखादा मला पर्याय विचारला. मी एवढी विद्वत्ता माझ्याकडे असताना सुद्धा पर्याय सांगू शकत नाही. पण विटेवरच्या मालकावर नितांत ज्याची श्रद्धा आहे, पर्यायच त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत. भावकी सगळी ऐकायला होती काका, सगळी भावकी ऐकायला होती, सगळे सोयरे पाहाल होते. त्या काळातले तितके विद्वान बाजूला होते. रामेश्वर शास्त्री रडत होते. तुकोबाराय काय विद्वत्ता आहे तुमची, किती विद्वत्ता आहे, किती विद्वत्ता आहे. पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने तुकोबारायला रामेश्वर शास्त्रीला बाजूला घेतलं आणि तुकोबाराय इंद्रायणी मातेकडे बघून रडत होते. शास्त्री मला काही पर्याय माहित नव्हता, फक्त चंद्र सूर्य तोपर्यंत मी प्रपंचात सुद्धा रक्ताच्या नात्यातल्या लोकांशी सुद्धा विशुद्ध होऊ नये याच्याकरता आस्तीचं गाठोडं चंद्रभागेत बुडवलो. पण त्याची एकमेव श्रद्धा होती, या शरीरात प्राण येतोपर्यंत वारी चुकता कामा नये. विटेवरच्या मालकावरची निष्ठा कायम, आपल्या पूर्वजावरची निष्ठा कायम. इतकी देवाविषयी ज्याला आवडे त्याला भाविक म्हणतात आणि मग त्या भाविकाची देवाला आवडे. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची
भाव देवावर आहे त्याला भाविक म्हणतात. एका बाईच्या नवऱ्याचा नियम होता रोज महादेवाला चिताभस्म व्हायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची जाळलेली राख, याला चिताभस्म म्हणायचं. रोजचा नियम होता. पण नियमही असा चालला, त्या गावात माणूस मेला नाही असा दिवसच नाही, म्हणून ते चलत होत. कारण ती व्यक्तीच राहत होती एका फार मोठ्या नगराच्या बाजूला. माणसं मरायची आणि संध्याकाळी माणूस जाळला की सकाळी गंगेचं स्नान करायचं. मुठभर राख ती त्या खापराच्या वाटीत घ्यायची, दारात तुळशी पुढं ठेवायची, आतमध्ये जाऊन देवाला स्नान घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये. ती बाई भस्म घेऊन जायची आणि मग त्या मालकाने जिजा भस्म लावायचं देवाला. भाविक सांगतोय, भाविक भाविक भाविक. एक दिवस त्या गावात तर कोणी गेलंच नाही. एकदाच घडलं, एकदाच. आणि परिसरातही 5-25 खेड्यात कोणी गेलं नाही. रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. अंतकरणात दुःख होतं. आज चिताभस्म ती समर्पित करू शकत नाही मी, म्हणून देवाला स्नान घातलं, गंध लावला, फुलाक्षदा बेल वाहला भगवान शिवजीला. आणि आता हे भस्म लावायचे. पण आपण मशानात जाऊन आलो हे त्या माणसाला माहित होतं. काल कोणी अंत्यविधी झाला नाही हेही माहित होतं. पण ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाईसाहेब ठरलेल्या नियमानुसार तुळशीच्या जवळ टेकलेल्या वाटीत डोकून पाहतात, वाटी रिकामी. 2 आणली होती खापराची वाटी, झाकण. दुसरा आवाज आला 2-4 मिनिटाला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. यांच्या लक्षात आलं काही कामात असेल. तरी थोडा वेळ तिथं बसले आणि मग तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी अगं अन्न भस्म. पण बाईने विचार केला, 3 आवाज देऊन जर आपण आज्ञाभंग करतो, आपण पातिव्रत्याच्या यादीत बसत नाहीत. आपण पातिव्रत्याच्या यादीत बसत नाहीत. अरुंधतीला पाहुणे बघण्यासाठी आले. अरुंधती नावाची एक सप्तऋषीपैकी एका महात्म्याची पत्नी अरुंधती. त्यांना बघण्यासाठी पाहुणे आले. आणि मग आल्याच्या नंतर, नाही चुकून बोललो, माफ करा. अरुंधतीला वडिलांनी सांगितलं तुझं लग्न करायचंय. आईसाहेब म्हणले मी अशा व्यक्तीशी लग्न करीन की मला नवरदेवाला काही प्रश्न करायचे. आता ती पद्धत सुरू झाली. कारण विश्वात 9 लोकायला लग्न करायचं नव्हतं. त्याच्यापैकी एक कर्दमाला बळच ब्रह्मदेवाने लग्न करायला लावलं. ते म्हणले मी लग्न करतो, पण जिच्या संग करायचंय का आधी तिला विचारू द्या. काय हरकत नाही, विचारा. देवहूती नाव, देवहूतीचे बरोबर. इति श्रीमन महाभागवते पुराणे क्रदमचरित्रायाम देहूतीय संलग्ने स्थित भवा समंगलाति जायते नाम एकम सुता भव प्राप्त्यस्तु त्वमां मंगला तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं. एक मुलगा होईपर्यंत राहील, नंतर तू माझी नाही मी तुझा नाही. ते म्हणले हो काय हरकत नाही, ठीक आहे म्हणले. आईसाहेब म्हणले ठीक आहे.
कपिलांचा जन्म झाला की निघून गेले. अरुंधतीचे काही प्रश्न आहेत. ज्याच्या सोबत लग्न करायचं त्यांच्याकडे गेल्या. आता महाराजांनी पाहिलं आपले होणारे सासरे आलेत आणि होणारी बायको आली. अतिथी देवो भव, चटाया 3 टाकल्या, एक स्वतःला टाकली, होणाऱ्या सासऱ्याला टाकली आणि होणाऱ्या बायकोला टाकली. नका होईन का चुलीत का जाईन, पण पाव अतिथीला टाकली. आणि मग बसा म्हटल्याबरोबर अरुंधतीचे वडील बसले. आता महाराजांचा विषय असा झाला, ह्या बसल्याशिवाय आपण कसं बसावं. अतिथी देव भाऊ, अक्षिदा पडल्यावर पाणी ग्रहण केलं बायको, बसा ना. दुसऱ्यांदा आवाज दिला, बसा ना. असा मी ओरडतोय असं नाही बरं का, ते कसा आवाज असेल. अहो बसा, आपल्याला अंतरण टाकलंय, बसा. पण बाई बाईच होती. बाईने विचार केला, आदा कदा आपल्या प्रश्नाच्या चौकटीत नवरदेव उतरला आणि माझं जर लग्न झालं तर यांनी आसन टाकलेल्या पट्टीवर नवऱ्याकून सेवा घेतल्याचं पाप लागते. काय बाई असलो, लग्नाच्या आधी नवऱ्याविषयी इतका आदर. विमानात एक बाई भेटली मला, विमानात चांगली बाई होती, काही वाईट नाही. गवानी साहेब छान बाई होती ती. मला खिडकीच्या तोंडाचं शीट आलतं, त्याच्यातून काय असं हवा येत नाही काय नाही, पण नुसतं बारीकसा असते ती खिडकी. तिथं बसलो मी. माझ्या शेजारीच त्या बाई बसल्या आणि इकडच्या कडीला त्यांचे मालक होते का देव जाणी, पण बसले. ते जोडीने तापून मालक समजाव, पण बहीण भाऊ नव्हती. वागण्याहून कळतन माया का गोळ्या संपल्यात का काका, लगेच कळतन. हो ना, मी काय गांजा वडीतो का काय. पण बहीण भाऊ नव्हते हे लक्षात आलं. हा असू द्या असू द्या. तर मी म्हणलं अहो, तर त्याला मराठी कळत नव्हती आणि इंग्रजी मला येत नव्हती. मग ती तिकून पाणी द्यायला एक बाई आली. देतीन ती म्हणा, पाणी फुकटच देतात, बाकी नाही देत काही फुकट. हो ते पाणी प्लीज वॉटर. तेव्हापासून मला वॉटर, पाण्याला वॉटर म्हणतात कळालं. आधी काही माहित नव्हतं ना, शिक्षण कमी ना, काय एवढं कळत आपल्याला त्याच्यावर. हे कळायलं ना काय, त्या डोमला कळून फायदा आपल्याला. करायचं बी त्याच्याहून काय, गाथा कळाला, ज्ञानेश्वरी कळाली, पंढरपूरची वारी कळाली, आणि ते कळून करायचं तरी काय आपल्याला. ज्याला कळायला ते कळते, काय करायचं आपल्याला त्याच्याहून. तर त्या बाईला म्हणलं, ताई मग तर शीट बदलता येत नाही म्हण. नाही नाही नाही, त्याला सगळ्या भाषा येतात. मी म्हणलं पण ह्या मॅडमला तिकून बसवा. मला मॅडम बी म्हणता नंतर आलं. म्हणलं यायला तिकून बसवा. त्या बसल्या तिकून. पाणी या बाईनं आथरून टाकल्यावर बसावा का न बसावा याच्यावर सांगायलो. आणि मग विमान असं सनसन सनसन पुढं चाललंय वरून. हो ते खालून कच चलन. आणि मग तिनं ते पिशीतला पेरू काढा, पिशीतला पेरू काढा. मला वाटलं आता यायचे इतके नाजूक हात, चाकू तर विमानात नेऊ देत नाही, तर आता यायला कापतेन कशानं. तर मला वाटलं आता मी शेतकरी माणूस बुकीन कांदा फोडणार, असा पेरू दाबल्याबरोबर 2-3 तुकडे केले असते. आता मी खुनवायलो, पण त्याला वाटन हेच खातो काय. आणि पुन्हा मी धोत्राव दिसू लागलो ना का बळ्या. धोत्रावाले लोक येड्यावणीच करतात. कंडक्टर मला खालीवरी बोलू लागलं एकदा, काय मामा तुम्हाला कळत आहे का. मी आणलं जरा हिशोबात राह. तुझ्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, ते धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. गांजा वड्यावणी करी जाऊ नको जरा. हा धोत्रावाल्याला येड्यावणी करतो काय. ते म्हणलं बरं जाऊ दे. ड्रायव्हर म्हणलं काय झालं. काय नाही, येडं म्हातारे. ते मला येडं म्हणलं. त्याच्यासारखे इशिक नाही मी अवताल झुपायचो का, पण ते मला येडं म्हणलं. आता कुठं नादी लागाव आहे का नाही, जाऊ दे म्हणलं. येडा ती येडा, असं नाही घड.
ते असं गबाळ्यावानी पाहिल्यावर. पण ते त्याच्या महिमेतले लोक, शिकलेले माणसं. त्यानं लगे टिश्यू पेपर काढला की पेरू साफ केला. टिश्यू पेपरच म्हणते त्याला. चढ शिकायलो. अहो एक बँकेत म्हातारी गेली, करा सही तर लावाशी आई. आणि तिला विचारलं आजी काय चाललंय? म्हणली काय नाही, मी लय बिजी. आणि अंगुठी दी आली आणि बिजी म्हणाली. पहा मग आता तिला कळायली इंग्रजी आणि बाळ्याचे काय फ्यूज उडालेत का? मला का नाही कळायची इंग्रजी? तुम्ही बी असे मस्त गंभीरवाणी ऐकायला लागले. विठाला विठाला विठाला. त्यानं ते पेरू साफ केला तर मला वाटलं आता खाईन. जिजीकडे द्यायला. जिजीनं एक पैशाचा विचार न करता टपकन टोकारला. पुन्हा एकदा टोकारला आणि मग ती लगेच म्हणली विवेक घे रे. मला वाटलं विवेक जागा बदलून खाईन, पण विवेकनं त्याच जाग्यावर टोकारला. मी त्या बाईला बलीला म्हणलं प्लीज विमान थांबतय का? काय वेड्यासारखं बोलता म्हणे महाराज तुम्ही, आता कसं थांबन इथं? मी म्हणलं बाई पण मला भीती वाटायली. काही नाही वाटत, आम्ही पण माणसं आहेत. मी म्हणलं बाई विमान जळण्याची शक्यता आहे. काय बोलायले म्हणे तुम्ही? मी म्हणलं बायकोचं उष्ट यानं माझ्या देखता खाल्लंय, नाही विमान जळायचं काय पापानं. काय बापू परिस्थिती, काय वागणं, काय सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामकाका रामायणाला दम नाही, आता शिवपुराणाला पण दम नाही. किती 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 गुण गुण. 2 आवाज दिलेत. बसा. सेवा घेतल्याचं पाप लागतंय. 3रा आवाज दिला अहो बसा, आज्ञा मोड्याचं पाप लागतंय. बसलं तर सेवा घेतल्याचं पाप, नाही बसलं तर होणाऱ्या पतीची आज्ञा मोड्याचं पाप. करावं काय? युक्तिवाद किती गोड. स्त्रीचं कोणतांग पुरुषाचं असते? वामांगे रखुमाई दिशे दिव्य शोभा, अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू, तुझ कर्पूर गौरा. अर्धांगी वामांगी, अर्धांग पतीचं जशाल तसा. दोरा पण नाही जाळ, सती न देखे आग्न. हो काय ताकद आहे तिची देवावरी सत्ता. आणि शिवजी प्रगट झाले. विचारलं शबर, हाच तुझा नियम तुझ्या पत्नीनं पूर्ण केलाय, तुला काय पाहिजे? काही नाही प्रभू, जिनं तुमचा नियम मोडू दिला नाही अशी पत्नी मला होती, मला पुन्हा तीच पाहिजे. काय करता येत नाही शिवजीला. बाई परत दिल्या. आता बाईला प्रश्न केलाय, तू माझ्यासाठी जाळून घेतलं का नवऱ्यासाठी? तिनं म्हणली देवा तुमच्यासाठी मी नाही पेटून घेतलं. तिला म्हणतात बाया. तिनं सांगितलं शिवजी माझ्या शरीराचं भस्म तुमच्या अंगाला लागावा, चिताभस्म तुम्हाला आवडतंय याच्याकरता मी नाही पेटून घेतलं, माझ्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता पेटून भेटलंय. आणि अशी जर कोणी भाविका असेल तर ती आवडती. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, आवडी देवा, देवा,
काशीला निघाला. जातात माणसं यात्रेला, कोण म्हणते जात नाही. सोहळ्यात गर्दी, तुकोबारायच्या सोहळ्यात, ज्ञानोबारायच्या, निवृत्तीदादांच्या सगळ्या सोहळ्यात गर्दी आहे. सात्विक किती सापडतील? किती दाखवायचे तुम्हाला टेम्पूत पती खेळणार? गाद्या गिद्या टाकून स्वयंपाकाला बाई बुवा. आमची वारी म्हणजे महाराज आम्ही कोणाचं खात नाही. मग काय खातो? डोंबलं हरामखोरा नाही. आमचं सगळं शिस्तीत असतंय, पद्धतशीर. हो, 52 अध्यायाचा ग्रंथ सोबतच आहे, तुला त्याच्यातच फुका. हरामखोर कुठला. काशील निघाला एक जण. जाते लोक. एक जण काशीला गेला आणि तिथून आल्यावर म्हणला मी कपात चहा पित नाही. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. त्याची काशी केली तिथून आल्यावर म्हणला मी कपात पित नाही. मी बुटात द्याला. त्याला काय माहिती किती रगिले म्हणून. काय सांगू तू सुंबळ्या. म्हण कपात पित नाही, कशात पित नाही, नाटक सगळे. काशीला एक जण निघाला. भाविक कोणाला? पंढरपूरला जातो म्हणून भाविक नाही. बाईनं सरळ सरळ सांगितलं, जिजा देवा मी तुझ्यासाठी जाळून नाही घेतलं, माझ्या नवऱ्याचा नियम मोडू नये याच्याकरता पेटून घेतलंय. तिला भाविक, तिला भाविक, तिला भाविक. यम धर्माची पत्नी खना नारळानं वटी भरीत होती शबराच्या बायकोची. शबरा काय काय श्रद्धा आहे महाराज, किती मोठी ताकद. काशीला निघाले. महाराज चला ना. नको म्हणले मला, मी नाही येणार. काय वा घरच सोडित नाहीत तुम्ही? नाही म्हणले त्याबद्दल काही म्हणा, पण मी नाही येऊ शकत, मला नाही यायचं. कोण महाराज? बुट चपल शिवणारा महाराज. तुम्ही आम्ही जे बुट घालतो का चपला, शिवणारा महाराज. संत रविदास, प्रचलित भाषेत रोहिदास म्हणतात. वारकरी संप्रदायाची भाषा रोहिदास. या पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी व्यवसाय बूट चप्पल शिवायचा. आणि तरुणांना एक सांगतोय तुम्हाला, तुम्ही काम करायची राजू. आता जर कॅनलला पाणी असेल, मोटर चालू असेल आणि कोणाचा गहू ऊस भिजवायचा असेल तर त्यानं कीर्तन ऐकायचंच नाही, त्यानं गहू भिजवायचा. कोण महाराज तुम्हाला काय म्हणत असेल त्याला महानंबर द्या. कामामध्ये काम. हो हो, आधी काम, आधी काम, आधी काम. पाळण्यात लेकरू जर ताण असेल तर तिनं लेकराला झोका द्यायचा, तिनं नाही बाळ्याच्या कीर्तनाला यायचं. मालकाला जर अर्ध्या तासाला लघुशंका येत असेल आणि धरून बाथरूम पशी पत्नी नेत असेल तर 2 तास कीर्तनात बसल्यावर त्याला 4 बाऱ्या कोणी न्यायचं? पळडन तंगड मोळड. आणि ही बाई म्हणली बाळू महाराजाचं कीर्तन ऐकायचं. 200 बाळू महाराज वांग्यावानी चिरून जरी खाल्लेस तरी तुला मोक्ष नाही. तू इकडं आल्यामुळं म्हातारं खाली पडलंय. महाराज कर्तव्य सोडणारी माणसं परमार्थात उपयोगी नसतात. पाठीमागं मंदिर आहे सावता बाबांचं. महाराज या महात्म्याने काळ्या माईला विठ्ठल मानलंय.